भारताला पहिल्या डावात आघाडी. राहुल शेठ नमस्कार. बाहेर ना कुठं हाका मारता या इकडे आते की. नाही नाही आत नाही येत. शीतल कुठं आहे? एक निरोप द्यायचा होता. आता त्या कुठं त्या आम्हाला काय माहिती. आम्ही या घरचे पाहुणे. कोण कुठं जाते काय करते आम्हाला तरी काय माहिती. शीतल घरात नाही होय? नाहीत वाटतं त्या कुठे गेलेत काय माहिती. काय निरोप होता का? तो आबाईचा फोन आला होता. अभय कोण? आबाई अजिंक्यचा दोस्त आर्मी मधला फौजी. अच्छा फौजी. फौजी येतो. तो म्हणत होता की पोचायला आज्याला उशीर झाला ना म्हणून शिक्षा झाली वाटत. 8 दिवस मोबाईल पण वापरता येणार नाही. काय ही लय वाईट झालं बरं का. फौजींनी जरा घाईच करायला पाहिजे होती नाही का. घाई कुठं राव, तुमच्या लग्नाला थांबले होते ना. होय ती बी हायच म्हणा. बरं आम्ही सांगतो शीतलला तुम्ही जा. नक्कीच सांग, नाहीतर ती उगत काळजी करत बसल ना. अहो होय राहुल शेठ मी पण ह्या घरचाच मेंबर आहे आता. आम्हाला पण काळजी वाटतेच की. सांग मग. मी जातो. काय घेऊन गेला असं तर. नको जातो. आता येणार बघा असली मजा. भैया आपल्यामुळेच त्या आजाला शिक्षा झाली म्हणायची. पण खरी शिक्षा इकडे द्यायची. इकडं म्हणजे म्हणजे कळल तुला पण. फक्त शीतल इथे येऊ दे. असली न्यूज देतो का नाही तिला. फक्त लवकर आली पाहिजे. लवकर ये शीतल. वेर आर यू कम फास्ट. भैया There you are. शीतल फौजींचं काय कळलं का. म्हणजे कुठे गेले पोचले का नाही अजून. नाही अजून बोलणं नाही झालंय पण पोचले असतात. तुम्हाला खात्री आहे ना. म्हणजे झालं. का हर्षवर्धन असं काय विचारताय. नाही ते काय नाही तसलं काय नसलच. का हो तुम्ही एकदम एवढं सिरियस कश काय झालाय. काय झालंय काय. नाही काय नाही. नाही तुम्ही सोडा ते काय नाही. अहो सांगा की कशाला आमचा जीव टांगणीला लावताय. अहो आता काय बोलू. अहो हे पेपर मध्ये बातमी छापून आली आहे बघा ना काय त्याच्यामध्ये. हा बघा. कुपवाड्याकडे जाताना जवानांच्या जीपवर आतंकवाद्यांचा हमला. दोन जण जागीच ठार. तर एक जण अत्यावस्थ. आणि जवानांची नावं पुढं काही दिलेली नाही. काय अहो होय मामा खरं बोलतोय आम्ही. विश्वास ठेवा आमच्यावर. हे बघा जवानांची नावं काय पुढे लिहून आलेली नाहीत. पण महाराष्ट्रातल्या साताऱ्यातला एक जण होता. आणि आपला अजिंक्य तर. अहो काय बोलताय काय तुम्ही. अहो जे आहेत ते. काय अहो हर्षवर्धन शेवटचं एवढं मोठ्याने कशाला वाचायचं. हो नाही ते चुकून लक्षातच नाही आलं. सॉरी. तुम्ही पण का नाही द्या बरं पेपर मला.
नाही राहू दे, मी डिटेल वाचून सांगतो तुम्हाला अहो अहो मामी पेपरमध्ये बातमी आली. ती जवानांच्या गाडीवर हल्ला झालाय. आजा असतोय तिथंच. काय होय. शीतल पहिला फोन लावायला. वय जीजी तेच करते. आता तर मलाच कसं तरी वाटायला लागले. मग आता आता काय करायचं शीतल? मला बी काय कळना झालंय. अगं त्यांना काही झालं तर नसेल ना? नाही 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 नसेल झालं काय. कशावर ना? कारण काय झालं असतं तर तर त्यांचा काहीतरी फोन आला असता ना. होय ना? हा राईट, एकदम राईट. म्हणजे त्यांनाच अजून काय कळलं नसेल म्हणून त्यांनी पण आपल्याला कळवलं नाही. अरे देवा, आधीच डोसक्याला कमी ताप आहे, ते आता असलं आणि काय तर. हे पुष्पे गप. अगं आजाना फोन करायला विसरला असेल बघ. हा बरोबर आहे जीजी, असंच काहीतरी झालं असेल. असंच. अगं अजिंक्य फोन उचलत नाहीत ना, मग दुसरं कोणाला तरी लाव बघ तरी एकदा लावून. तर दुसरं अभय भाऊजींना करते. अभय भाऊजी? आजाचा दोस्त आहे तिथला. अच्छा हा. त्यांचेच लई मिस कॉल येऊन गेले. अरे म्हणजे तेच तर सांगायला फोन केला नसेल. नाही नाही तसं काय नसेल. हे पुरी फोन लाव लवकर, तू लाव लवकर फोन. लागला का? होय मामा लागतोय, पण हे उचलतच नाही. अरे बाप रे, आता हो काय करायचं?